लातूर जिल्ह्यातील 60 मंडळापैकी फक्त 2च मंडळात पीक विमा देण्यात आला होता. मात्र क्रांतिकारी शेतकरी संघटनेने पीक विमा कार्यालयात घुसून अधिकाऱ्याला घेराव घातल्यानंतर आणखीन 2 मंडळांना पीक विमा मंजूर करण्यात आला असून उर्वरित सर्वच मंडळांना पीक विमा मिळाला पाहिजे यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना मैदानात उतरणार असून येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिलाय. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. गेल्या वर्षीचा पीक विमा लातूर जिल्ह्यातल्या अनेक मंडळाला मिळालाच नाही, त्यामुळे शेतकरी संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत. आजच एका शेतकरी संघटनेनं लातूरच्या कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये आंदोलन केल्यानंतर आता क्रांतिकारी शेतकरी संघटना देखील आक्रमक झालेली आहे. काय कारण आहेत एक पीक विमा न मिळण्याचे आणि कशा पद्धतीने गेल्या वर्षी नुकसान झालं होते जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल आहेत. मला सांगा, गेल्या वर्षी काय नेमका प्रकार झाला होता, कशा पद्धतीने शेतकऱ्यांना हा जो सगळा त्रास सहन करावा लागला होता, त्यानंतर काय आश्वासन मिळालं होतं, पीक विम्याविषयीच्या काय तुमच्या आशा अपेक्षा होत्या आणि आता काय तुमचं अपेक्षा आहे? गेल्या वर्षी अतिवृष्टी इतकी झाली की शेतीमध्ये पीक तर संपूर्ण वाहून गेलं, परंतु पिकापेक्षा जमिनी सुद्धा वाहून गेल्या. इतक्या मोठ्या संकटाला सामोरे जावं लागलं शेतकऱ्याला. त्याचे पशुधन सुद्धा त्याच्या डोळ्यात देखत वाहून गेलं. तरी पण सरकारनं काय केलं, कृषी खात्याच्या मार्फत लातूर जिल्ह्यामध्ये 85% नुकसान झाले याचं कबुली जबाब म्हणजे रिपोर्टिंग केली आणि सरकारनं ते मान्य केलं. कृषी खात्याचा रिपोर्ट, त्याच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लातूरमध्ये येऊन हेक्टरी 17,500 रुपये पीक विम्यापोटी तुम्हाला दिले जातील असं लातूरमध्ये बोलले आणि सर्वच खात्याने मान्य केलं की नुकसान लातूरमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये झालेली आहे. आणि आजपर्यंत जवळपास 1 वर्ष उलटून गेलं. पहिला पावसाळा गेला, आता दुसरा पावसाळा आलेला आहे, तरी पण पीक विम्याच्या संदर्भामध्ये 1 रुपया सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये मिळालेला नाहीये. शेतकऱ्याला आज नितांत गरज आहे पैशाची. शेतकरी आज पैशासाठी आज पेरणीच्या पूर्वीच्या तयारीला लागलेले आहे, परंतु त्याच्या मागे सर्व संकटानेच एकदम संकटात सामोरे आलेले, संकटाला सामोरे जावं लागायला पीक शेतकऱ्याला. एवढी भयानक अवस्था आहे. आणि आज जर पीक विमा नाही मिळाला तर मात्र आम्ही स्वस्थ बसणार नाही. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने गेल्या वेळी जर पाहायला गेलं तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं लातूरच्या पीक विमा कार्यालयामध्ये पीक विमा अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. त्यानंतर 2 मंडळांमध्ये पीक विमा देण्यात आलेला आहे आणि या संबंध 60 मंडळापैकी 2च मंडळाला हा वाढीव पीक विमा देण्यात आलेला आहे. मला सांगा, किती मंडळांना आतापर्यंत पीक विमा मंजूर झालेला आहे आणि किती मंडळ आपल्याकडे आहेत आणि या पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? हे बघा, आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाचे कार्याध्यक्ष सन्मान्य सत्तार पटेल साहेब आणि त्यांच्या टीमनं लातूरच्या लोंबार्ड कंपनीच्या कार्यालयाला इशारा दिला होता आणि संघटनात्मक पवित्रा घेतल्याच्या कारणानं या लोंबार्ड कंपनीनं फक्त 2 मंडळाला पीक विमा मंजूर केला. त्यानंतर माझ्यासह अनेक कार्यकर्ते एकत्रित आले आणि लातूरच्या पुन्हा एकदा कृषी विभागाला आणि लोंबार्ड कंपनीला आम्ही घेराव घातला. घेराव घातल्याच्या नंतर लातूर जिल्ह्यातल्या पानगाव आणि घोणशी असे 2च मंडळ पुन्हा नवीन या पीक विम्यासाठी क्वालिफाय झाले. याचा अर्थ या जिल्ह्यामध्ये एकूण 60 मंडळ असून 60 पैकी फक्त 4च मंडळाला या सरकारनं आणि पीक विमा कंपनीनं एक थातूर मातूर काहीतरी द्यायचं या सबबीखाली एक पीक विमा मंजूर केलेला आहे. खरं पाहिलं तर तुमच्या माध्यमातून सरकारला माझा इशारा आहे की येणाऱ्या काळामध्ये सरसकट शेतकऱ्याला जर नाही विमा दिला तर आम्ही जे घेराव आंदोलन केल्यामुळे जर 4 मंडळाला जर पीक विमा मंजूर होत असेल आणि जर सरसकट शेतकऱ्याला जर पीक विमा द्यायचा असेल तर वेळेप्रसंगी ह्या कंपनीचं ऑफिस सुद्धा आम्ही तोडफोड शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देतोच आहे. मात्र इथला शेतकरी ह्या अंतिम समजून या सरकारचं जे धोरण आहे ते चुकीचं धोरण आहे. सरकार आणि ही पीक विमा कंपनी यांचं साठलोट आहे. या ठिकाणी जो पीक विमा कंपनीचा जो जिल्हा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला आहे तो कुठल्या तर हिंदी भाषिक पट्ट्यातून आलेला झारखंड म्हणून, त्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्याचं दुखणं, शेतकऱ्याचे प्रश्न ह्या व्यक्तीला कळत नाहीत आणि सरकार मुक आहे, बहिर आहे. त्याला शेतकऱ्याचं काही देणं घेणं उरलेलं नाही. आज दररोजच्या दररोज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. मात्र इथलं सरकार निर्हावलेलं आहे. या सरकारनं फक्त
जात धर्म देव आणि असे थातूर मातूर प्रश्न घेऊन लोकांना गुमराह करायचं काम सातत्यानं सरकारकडून होतंय म्हणून या सरकारच्या कृतीचा पण निषेध करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जर संपूर्ण शेतकऱ्याला कर्जमुक्तीसह पीक विमा नाही दिला तर महाराष्ट्रभर याचा आगडोम पसरल्याशिवाय राहणार नाही. नुकताच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रविकांतजी तुपकर साहेबांनी दत्ता भरणे जे कृषी मंत्री आहेत त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना इशारा दिलेला आहे की सरसकट कर्जमुक्ती तर द्याच, शिवाय हे जो पीक विमा आहे तो पीक विमा दिला पाहिजे अशा पद्धतीचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी जे शेतकऱ्याची चेष्टा लावलेली आहे त्या चेष्टेचं कुठं तर तुम्ही डोक्यावर पातळ घेऊ नका. तुम्हाला वाटत असेल येणाऱ्या 2-3 वर्ष कुठलेही इलेक्शन नाही त्याच्यामुळे आता आपण सहराभैरा झालेलो असं जर वाटत असेल तर तुमचा गोड गैरसमज आहे. येणाऱ्या काळामध्ये अतिशय तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन उभं राहील आणि मंत्री असू देत आमदार असू देत सत्ताधारी यांना गावबंदी करू, वेळेप्रसंगी कुठलाही गनिमी काव्यानं या महाराष्ट्राच्या मंत्रालयाला सुद्धा घुसू अशा पद्धतीचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटना देते. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने जर पाहायला गेलं तर संबंध ह्याच्या जिल्ह्यामधून 120 कोटींचा विमा जो आहे तो विम्याची रक्कम जमा झालेली आहे आणि फक्त 19 कोटीची रक्कम आहे ती वितरित झालेली आहे आतापर्यंत पीक विमाच्या माध्यमातून. मात्र एवढा पैसा असूनही पीक विमा कंपन्या कोणत्या आधारावरती पीक विमा नाकारतात हे शेतकऱ्यांना कळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप आता अनावर झाला आहे. त्यामुळं येत्या काळात शेतकऱ्याच्या या संघटना किंवा शेतकरी सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार आहेत हे मात्र निश्चित आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर.